खूप सहन केलं संपूर्ण, खूप अन्याय सहन केला, दगेबाजी सहन केली, फसवेगिरी सहन केली, अपमान सहन केला, पण इथून पुढे हर्षवर्धन पटेल आता अन्याय सहन करणार नाही हे मला आपल्या सर्वांना गेले दिवस ते आता तुम्ही आजपर्यंत आमचा चागुलपणा बघितला, इथून पुढे तुम्ही आमचा आक्रमकपणा बघितल्याशिवाय राहणार नाही हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं. पक्ष असायचो पण कधी आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी डावललं नाही आणि 5 वर्ष धाकट्या भावाप्रमाणे ते असं म्हणायचं नाही जावं तुमचं काम झालंय भागणं दुसरंच काम करायला, अशी त्यांची वृत्ती नव्हती संपूर्ण जी आपल्या शेजाऱ्याची वृत्ती आहे संपूर्ण. आणि मग 99ला पुन्हा निवडणुका लागल्या. मुंडे साहेबांनी राणे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, ते म्हणले आता आम्ही तुमच्यावर सोपवतो काय करायचं. मला पुरस्कृत पण उभं केलं, तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी मला निवडून दिलं. दुर्दैवानं भाजप सेनेचं काही सरकार होणार नव्हतं. मला हाताला धरून गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख साहेबांकडे गेले आणि विलासराव देशमुखांना म्हणले हा आपला धाकटा भाऊ आहे, आमची सत्ता नाही, हा अपक्ष आलाय, ह्याच्यावर अन्याय करू नका, आम्हाला नाही काय मिळालं चालेल, ह्याला मंत्रिमंडळात घ्या. विलासराव म्हणले माझ्या मनातलं तुम्ही बोलला मी ह्याला घेणार सांगतो. दिलेला शब्द विलासरावनी पाळला सांगतो. ही शब्द पाळणारी माणसं उल्लेख केला पाहिजे, कारण आपल्या आयुष्यामध्ये शब्द पाळणाऱ्यापेक्षा दगा देणाऱ्याचे शब्द आपल्याकडे आले सांगतो तुम्हाला. आणि मग घडलं काय पुढच्या कालखंडामध्ये 95ला अपक्ष निवडून आलो, 99ला अपक्ष निवडून आलो, 2014ला 4ला आपली विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं ठरलं की हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसच्या तिकिटावर उभं राहायचं. या राष्ट्रवादीने त्या ठिकाणी असा खोडा घातला, ते म्हणले आमची आरपीआय बरोबर युती आहे आणि आरपीआयचे रामदास आठवले त्याला साक्षीदार शिवाजी मकरे आहेत, ती नसतील आज या कार्यक्रमाला संपवली. आणि त्यावेळेस सांगितलं की ही इंदापूरची जागा आम्ही आमच्या कोट्यातनं आरपीआयला दिली, आम्ही काही हर्षवर्धन पाटलाला जागा देऊ शकत नाही. आणि मग 2004ला सुद्धा आपल्याला अपक्ष उभं राहावं लागलं. 95ला अपक्ष, 99ला अपक्ष, 2004ला सुद्धा आपण अपक्ष उभं राहिलो. 2009ला काय घडलं? काँग्रेसनं तिकीट दिलं आपल्याला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बंडखोरी केली. मला बारामतीला बोलवलं, पवार साहेबांनी सांगितलं, दिग्विजय सिंग आले होते बारामतीला, विमान घेऊन आले, ते खास विमान घेऊन मला बोलवलं आणि सांगितलं म्हणले इंदापूरचा बंडखोरीचा अर्ज आम्ही काढायला होतो. माझ्यासमोर फोन केला, नेत्यांनी सांगितलं फॉर्म काढा म्हणून. एका नेत्यांनी सांगितलं फॉर्म काढा म्हणून आणि दुसऱ्या नेत्यांनी सांगितलं याद राख माझ्याशी गाठ आहे, जर फॉर्म काढला तर सोपतो. हे राजकारण. काय घडलं 2009ला? या आत्ताचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून बंडखोरी केली आणि आपल्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उभा राहिले. सगळे राष्ट्रवादी त्यांच्या कामाला लागली. याच व्यासपीठावर पवार साहेब शेवटची सभा घ्यायला आले होते. आलते का नाही 2009च्या इलेक्शनला? एकटे पवार साहेब आले, सगळी राष्ट्रवादीच्या अपक्षाचं काम. असं घडतं कधी? उद्या जर आपण एखाद्या काँग्रेस पक्षाचा नेता राहुल गांधी जर आला एखाद्या प्रचाराला, तर त्या तालुक्यातली काँग्रेसची कार्यकर्ते काय जाणार नाही स्टेजवर? हे काय इतकं दुधखोळ आहे आपण सबंध इतकं सांगतो, तरी तेही आपण सहन केलं. आणि मग बातमी आली ह्यांना 6 वर्षाकरता पक्षातनं काढले म्हणून. कुणाला? ज्यांनी बंडखोरी केली त्याला सांगतो तुम्हाला. काय घडलं? 6 महिन्यात जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं सांगतो. ही नीती तरी आपण सहन केलं. पुन्हा लागली 2014च्या लोकसभेची निवडणूक आणि या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा तुमच्या सगळ्याचा विरोध होता, पण शेवटी आपण आघाडीच्या मंत्रिमंडळात होतो. आपल्याला ते काम करावं लागलं आणि म्हणून आपण खासदार सुप्रिया सुळेंचं आपण काम केलं. लगेच 3 महिन्यांनी विधानसभा लागल्या, झालं वेगळं लढायचा निर्णय झाला. म्हणजे आता आम्ही काय करणार? म्हणजे आता वेगळं लढणार आम्ही. मग 3 महिन्यापूर्वी तुम्हाला हे समजत नव्हतं का? तिथंही आपला उपयोग करून घेतला. असा हा राष्ट्रवादीचा प्रवास, याचे तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहात. मी आज आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगणार आहे, खूप सहन केलं संपूर्ण, खूप अन्याय सहन केला, दगेबाजी सहन केली, फसवेगिरी सहन केली, अपमान सहन केला, पण इथून पुढे हर्षवर्धन पटेल आता अन्याय सहन करणार नाही हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं. गेले दिवस ते आता तुम्ही आजपर्यंत आमचा चागुलपणा बघितला, इथून पुढे तुम्ही आमचा आक्रमकपणा बघितल्याशिवाय राहणार नाही हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं.
काय घडलं 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला? सगळं सांगणार आहे तुम्हाला, मनात काय ठेवणार नाही सांगतो तुम्हाला. तुमची तयारी नाही ऐकायची का नाही तयारी? घासून बोला म्हणजे काय घासायचं काय कोणाला सांगतो? 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला मला राहुल गांधींनी दिल्लीला बोलवलं आणि सांगितलं, हर्षवर्धन पाटील आपण अडचणीत आहे, तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं काम करावं लागेल. मी म्हणलं का करायचं काम? आमची लोक करणार नाहीत का? म्हणजे काय जरी झालं असलं मागचं तरी सोडून द्या, आता आपला पक्ष अडचणीत आहे, आपली आघाडी अडचणीत आहे आणि बारामतीची आघाडी जर अडचणीत झाली तर त्याचा परिणाम सगळ्या महाराष्ट्रामध्ये होईल. मी म्हणलं आम्हाला 4 वेळा फसवले, आता तुमच्या माध्यमातून 5व्यांदा फसवून घेऊ का आम्ही? त्यांनी फोन लावला, बोलणं झालं. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आज आमची लोक काम करतील, पण ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस तुम्हाला हर्षवर्धन पाटलाला मदत करावी लागेल. असा जर शब्द असेल तरच मी हर्षवर्धन पाटलाला सांगेल काम करावं. आणि मग मला स्वतः पवार साहेबांनी सिल्वर ओक हे त्यांचं निवासस्थान आहे मुंबईला, तिथं बोलवलं मला. सुप्रिया सुळे आणि पवार साहेब दोघं असे बसले होते हॉलमध्ये, मी पण तिथं होतो. आणि मला म्हणले हर्षवर्धन आता ठरलंय आपलं. म्हणलं काय ठरलंय साहेब? नाही म्हणले आता ते सगळं झालंय, आता काय होणार नाही, मी जबाबदारी घेतो. विधानसभेला तुम्हाला आम्ही तिकीट देऊ, आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे उभा राहू, पण आता मात्र आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल. मी ऐकून घेतलं, मला काय बोलायचं ती बोललो, बाहेर आलो, आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला फोन केले, आपल्याशी बोललो. तुमचा सगळ्याचा बीबीच्या डेटापासून नकार होता का नाही? नकार सगळ्याचा. कुणाची तयारी नव्हती, माझी सुद्धा मानसिक तयारी नव्हती. हा काय ऐकलं ते मी सांगतो. आणि मग आम्ही आल्यानंतर चर्चा केली, लोकांचं म्हणणं की नाही ह्यांचं आपल्याला काम करायचं. पुन्हा सुप्रियाताईचा फोन आला मला म्हणले मला तुम्हाला भेटायला यायचंय. म्हणजे झाली ताई परवा चर्चा आपली. नाही म्हणले मला घरी भेटायला यायचंय, मला अनंतराव थोपटेंना भेटायचंय, मला संग्राम थोपटेंना भेटायचंय, मला अशोक मोहळांना भेटायचंय आणि मला तुम्हाला पण भेटायचंय. म्हणजे या आल्या घरी आमच्या भेटायला सांगतो. ती आपण बघितलं असेल व्हॉट्सअपवर फोटो भेटतो. इथं आल्यावर मला म्हणल्या काय हरकत नाही, ठरलंय आपलं सगळं भाऊ. इथं आला की पहिला शब्द भाऊ. म्हणलं हा भाऊ आता लोकसभेपुरताच दिसतोय सांगतो. म्हणलं काय ठरलंय ते सांगा. नाही म्हणले काय अडचण नाही आता सांगतो. म्हणलं ताई तुमची अडचण नाही, साहेबाची अडचण नाही, पण तुमच्या भावाचं काय? नाही म्हणले त्याची बी काय अडचण नाही. बरं म्हणलं ठीक आहे, ठरलंय आता काय सारखं सारख्या विषयावर काय बोलायची गरज नाही. आणि त्या गेल्या 10व्या मिनिटाला मला अजित पवारांचा फोन आला. पहिल्यांदा बरं का 4.5 वर्षामध्ये सांगतो. मला म्हणजे तुम्हाला मला भेटायला यायचं सांगतो. म्हणलं ही काय प्रकार आहे? म्हणजे आपला दगडाखाली जर हात अडकला असेल तर कसं कसं करावं लागतं यासाठी त्यांचा फोन आला. म्हणलं मला आमच्या लोकांना विचारू द्या. आठवडाभर मी काय त्यांना सांगितलं या भेटायला म्हणून. रोज फोन यायचा मला सांगतो. आणि मग एक दिवशी म्हणलं या घरी भेटायला आल्यानंतर मी म्हणलं कुणीतरी साक्षीदार पाहिजे ह्या चर्चेला. मागचा अनुभव काय चांगला नव्हता. मग पृथ्वीराज बाबाला म्हणलं तुम्ही माझी मुख्यमंत्री होता, बाबा दादाची जोडी होती, तुम्ही या मिटिंगला सांगतो. बाबांना बोलवलं, विश्वजित कदमला बोलवलं, उल्हास पवार आमचा एक ज्येष्ठ मार्गदर्शक आहे त्यांना म्हणलं तुम्ही या. आणि 2.5 तास आपल्या घरी चर्चा झाली. 10 वेळा विषय झाला. मला काय बोलायचं ते सगळं बोललो मी, एवढ्या भाषणात लोकांसमोर कधी डिटेल सांगणार नाही. पण एक मुद्दा त्यांना सांगितला की तुम्ही जर लोकसभेच्या नंतर विधानसभेला जर फसवणार असाल तर आत्ताच आम्हाला सांगा, नंतर 3 महिन्यानंतर आमचा विश्वासघात करू नका. की पटकीने उठला. नाही बाबा तसं काय नाही, मला ठरलंय का? तर साहेबाचं ठरलंय, राहुल गांधीचं ठरलंय, सुप्रियाचं ठरलंय, ह्या सगळ्याच्या बाहेर मी जातो काय म्हणलं सांगतो. आणि मला हितल्यापेक्षा म्हणला मला मावळचं जास्त पडलंय. म्हणलं ती मावळचं बघा, पण 3 महिन्यानंतर विधानसभेचं काय बघणार आहे हे मला इथं सांगा. सगळ्या समोर अजित पवारनी सांगितलं की इंदापूरच्या जागेबद्दल माझं काही मत नाही,
खाली आले, खाली मीडियाची लोक होती, मेत्री आहेत बघा तिथं मोबाईल ती करतायत सांगतो. हे G24 तासचे रिपोर्टर पुण्याहून आले, अभि तुम्ही पण होता. ही सगळी मागे बसलेली जी लाईन आहे ना मीडियाची, सगळी पुण्याचे पत्रकार आहेत. हे सगळे माझ्या घराच्या खाली थांबले होते आणि ह्यांनी अजित पवारला प्रश्न विचारला की लोकसभेचं काय झालं. नाही म्हणले आमच्या आघाडीचं काम होणार. विधानसभेचं काय इंदापूरच्या, ते म्हणले काय नाही, पवार साहेबांनी राहुल गांधी निर्णय घेतील तुम्हाला मान्य आहे. ते बोलले का नाही एवढं सांगा मला. तुम्ही टीव्हीवर दाखवता त्याचं क्लिप माझ्या मोबाईल मध्ये आजही आहे. आणि मग झालं ते मग तू लाव रे व्हिडिओ, आता लाव व्हिडिओ. आता असे बरेच व्हिडिओ आहेत आपल्याकडे आता सोबत. आणि मग या मंगल कार्यालयामध्ये आपला मेळावा झाला सांस्कृतिक भवन मध्ये. आणि 6 एप्रिलला सुप्रिया सुळेंना आपण बोलवलं आणि सांगितलं काँग्रेसचा पाठिंबा तुम्हाला राहणार आहे. मला अभिमान वाटतो ज्यावेळेस आम्ही आदेश दिला तुम्हाला मान्य नसताना सुद्धा कार्यकर्ता कसा असावा, नेत्यावर प्रेम करणारा कसा असावा. उदाहरण आहे, आम्ही निर्णय दिला या तालुक्यातल्या 72 कार्यकर्त्यानं एक बाळू पाटील जर सोडला, तुम्ही सोडून सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. आणि ह्यांनी अजित पवारला सांगितलं मला फोन करू नका, माझ्या बायकोचं सरपंच पण तुम्ही घालवलंय, मी काम करणार नाही. घडलं का नाही बाळासाहेब. पण सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. 71,000 मताचं लीड आज आपण खासदार सुप्रिया सुळेंना दिलं. जरी 71,000 मताचं लीड जर मिळालं नसतं तर काय घडलं असतं याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी द्यावं. हा जाहीर सवाल मला त्यांना ह्या सभेच्या निमित्तानं ज्या ठिकाणी करायचा. पुण्यामध्ये राहुल गांधी आले हॉटेल वेस्टर्नला. एक कार्यक्रम होता. मला रात्री 2 वाजता फोन आला त्यांचा की हर्षवर्धन तुम्ही म्हणले सकाळी 7 वाजता मला भेटायला वेस्टर्नला या. मी 7 वाजता गेलो, 6:45लाच गेलो तिथं. आता एवढा मोठा माणूस आहे बोलवले म्हणल्यावर आपलं 15 मिनिटं अगोदर गेलेलं बरं. गेलो तिथं तर माझ्या अगोदर 6:30 वाजता सुप्रिया सुळे तिथं हजर होते. म्हणलं ताई तुम्ही इथं कसं काय. म्हणजे मलाही निरोप आला भेटायला. ठीक आहे तुम्ही अगोदर भेटा म्हणलं. त्या भेटल्या. 10 मिनिटांनी राहुल गांधींनी परत मला आज बोलवलं आणि सुप्रियाताई मी आणि राहुल गांधी तिघे एकत्र बसलो. त्यांनी सांगितलं सुप्रियाताई इंग्लिशमध्ये बोलले ते की हे तुमचं काम करतील पण 3 महिन्यानंतर ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस तुम्हाला हर्षवर्धन पाटलाचं काम करावं लागेल. की माझ्या समोर आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना सांगितलं होतं. अजून काय पुरावा द्यायचे. आणि तिथून आम्ही लिफ्टनी खाली आलो त्या हॉटेल वेस्टर्नला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी द्यावं हा जाहीर सवाल मला त्यांना ह्या सभेच्या निमित्तानं ज्या ठिकाणी करायचा. पुण्यामध्ये राहुल गांधी आले हॉटेल वेस्टर्नला. एक कार्यक्रम होता. मला रात्री 2 वाजता फोन आला त्यांचा की हर्षवर्धन तुम्ही म्हणले सकाळी 7 वाजता मला भेटायला वेस्टर्नला या. मी 7 वाजता गेलो, 6:45लाच गेलो तिथं. आता एवढा मोठा माणूस आहे बोलवले म्हणल्यावर आपलं 15 मिनिटं अगोदर गेलेलं बरं. गेलो तिथं तर माझ्या अगोदर 6:30 वाजता सुप्रिया सुळे तिथं हजर होते. म्हणलं ताई तुम्ही इथं कसं काय. म्हणजे मलाही निरोप आला भेटायला. ठीक आहे तुम्ही अगोदर भेटा म्हणलं. त्या भेटल्या. 10 मिनिटांनी राहुल गांधींनी परत मला आज बोलवलं आणि सुप्रियाताई मी आणि राहुल गांधी तिघे एकत्र बसलो. त्यांनी सांगितलं सुप्रियाताई इंग्लिशमध्ये बोलले ते की हे तुमचं काम करतील पण 3 महिन्यानंतर ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस तुम्हाला हर्षवर्धन पाटलाचं काम करावं लागेल. की माझ्या समोर आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना सांगितलं होतं. अजून काय पुरावा द्यायचे. आणि तिथून आम्ही लिफ्टनी खाली आलो त्या हॉटेल वेस्टर्नला. सगळी सिक्युरिटी होती, एसपीची होती, गर्दी खूप होती. पलीकडच्या बाजूला गारटकर उभा राहिले होते आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सांगतो. इथून काय बोलले परवाशी माहिती तुम्हाला ह्याच ठिकाणी सांगतो. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष गारटकर काय बोलले इथून त्या परवा कोल्हेच्या सभेमध्ये. वाटते त्याला हरकत नाही पण इंदापूरची जागा ही राष्ट्रवादीला सुटलीच पाहिजे. कुणाचं भाषण गारटकरचं. तिथं गारटकर समोर काय चर्चा झाली की ही जागा हर्षवर्धन पाटलांसाठी आपल्याला सोडायची. पुन्हा तिथं राहुल गांधींनी सुप्रियाताईंना सांगितलं ते गारटकरच्या उपस्थितीत सांगितलं. काय घडलं आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. परत मला निरोप आला म्हणले नाही आता तुमच्या बरोबर म्हणले आम्हाला सभा घ्यायच्यात कारण ते इकडे जरा वातावरण तापायला लागलं.
भारतीय जनता पक्षाची माणसं सगळ्या कार्यकर्त्याला भेटायला लागली आणि मग त्यांना वाटायला लागलं इंदापूरचं काहीतरी वेगळंच घडणार आहे. मग मला निरोप आला की म्हणले आता अजित पवारचा निरोप आला की आपण 2 जण जाऊ म्हणले इंदापूर तालुक्यात आणि 4 सभा घेऊ. बरं झाल्या का नाही 4 सभा आपल्या? बिगवडला झाली, पळदेवला झाली, निमगावला झाली आणि संसरला झाली सभा. निवडणूक झाली. एक नया पैशात काँग्रेसचा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या बाबतीत बिंदा नाहीये. एक नया पैसा. झाले लोकसभेची निवडणूक सांगतो. सगळ्यांनी आपण आघाडीचा धर्म पाळला आणि प्रामाणिकपणे आपण काम केलं. पण आज परिस्थिती अशी आहे, एवढं प्रामाणिक काम करून सुद्धा निकाल लागला 23 एप्रिलला. आज 4 सप्टेंबर आहे. जर एवढ्या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या समोर ठरलं होतं इंदापूरची जागा सोडायची, तर माझा राष्ट्रवादीला जाहीर सवाल आहे, या 4 महिन्यामध्ये एवढ्या बैठका झाल्या पण एकाही बैठकीमध्ये एकाही नेत्यांनी सांगितलं नाही की तो दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे, इंदापूरची जागा आमची सुटली म्हणून. म्हणलं कोणी? या उलट परवा ती कुठलं शिवराज्य अभिकायची यात्रा कुठली आली ना, ती शिवस्वराज्य यात्रा, तो प्रोग्राम मध्ये इंदापूर नव्हता त्यांच्या. मग हा यात्रा इंदापूर मध्ये आली कशी? जर जागा सोडणारे तुम्ही निर्णय घेतला होता किंवा शब्द दिला होता, तर का बरं तुम्ही या ठिकाणी मग ती यात्रा आणली? अख्खा सोलापूर जिल्हा ब्लँक झाला, तिथं नाही यात्रा आली संपूर्ण. पण आवर्जून त्या नकाशावर 288 मतदारसंघामध्ये फक्त एकच मतदारसंघ दिसला त्या यात्रेला, तो म्हणजे इंदापूरचा मतदारसंघ. तिथं काय भाषण झाली मी तुम्हाला सांगून तुमचा अधिक वेळ घेणार. आणि हे सगळं चित्र जर आपण आज या ठिकाणी पाहिलं तर काय होणार आहे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत? आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेला आहे. निर्णय घ्यावा लागणार आहे आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये. या सगळ्या अन्याय आज जो राष्ट्रवादीने आपल्यावर जो अन्याय केलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज तुमच्या आमच्या संसार प्रपंचाचं वाटोळं केलेलं आहे. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुमचा आमचा स्वाभिमान उद्ध्वस्त केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना आता ठरवावं लागणार आहे. कुणाची भीती वाटायची काही कारण नाही. आता गेले दिवस संपतो ती आता संपतो. वाघ म्हणलं तर खाते ना, वाघोबा म्हणलं तर खाते. आता लढाई ही आपल्याला आर पार करायची आहे, हे आता आपल्याला सर्वांना आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला आम्हाला सर्वांना मित्रांनो या ठिकाणी करावं लागणार. मला अभिमान आहे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा. ठीक आहे, 2014ला आपण कमी पडलो असू, त्याची काय कारण होती ती आपण इथे चर्चा करायचं आज हे व्यासपीठ नाही. बरंचसं पाणी वाहून गेले आता सुद्धा. एक गोष्ट निश्चित आहे की 2014ला ज्यावेळेस आपला पराभव झाला आणि येणार हायस्कूलच्या मैदानावर ज्यावेळेस आपण एक सभा घेतली होती, त्या सभेला जो कार्यकर्ता आपला आला होता, मला अभिमान आहे त्यातला एक सुद्धा कार्यकर्ता या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या संघटनेची बाजू सोडून गेला नाही. याला म्हणतात निष्ठावान कार्यकर्ता, याला म्हणतात स्वाभिमानी कार्यकर्ता. आणि म्हणून जे काम करायचं इथून पुढे आयुष्यामध्ये आता त्या निष्ठावान आणि प्रामाणिक माणसासाठी काम करा, लबाड माणसासाठी काम करायचं नाही, फसवेगिरी करणाऱ्यासाठी आपण काम करायचं नाही. आता मेसेज यायला लागले म्हणजे जागा तुमची सोडतील अशी लपून काही चालेल बघा तसं. हा आता नाव महादेव असल्यामुळे महादेवाचं ऐकावं लागेल सोबत. आता कालच निरोप आला, बघितलं असेल आपण, काल आघाडीची मिटिंग झाली. म्हणजे जुन्नरची जागा सुटली, इंदापूरची जागा राष्ट्रवादीला गेली, असं काहीतरी कालच्या त्याच्यामध्ये आलंय. बघितलं तुम्ही? सांगतो आता ह्या 4.5-5 वर्षामध्ये आपण सत्तेत नव्हतो, पण एक गोष्ट आपल्याला सांगावं लागणार आहे. मी जरी सत्तेत नव्हतो, कुठल्या पदावर नव्हतो, पण छोटं मोठं कुठलं जरी एखादं काम असलं, जर विधान भवन मध्ये मंत्रालयामध्ये जर कुठे गेलो, मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना जर कधी भेटायला गेलो, इथं मोकळेपणानं सांगितलं पाहिजे, त्या माणसानं कधी आपल्याला नाही म्हटलं नाही. सांगतो कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला त्यांचा आग्रह होता आपल्याला, तुम्ही उभा राहा लोकसभेला. मला आग्रह होता, पुन्हा तुमचं नाव घेतलं, म्हणजे पद्माताईला उभा करा. मी म्हणलं आता निर्णय आमचा झालाय, आम्ही आता काही कोणी लोकसभेला उभा राहणार नाही.
तरी सुद्धा लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्या माणसानं मनात ठेवलं नाही की ह्यांनी आपलं काम केलं नाही म्हणून आपला उमेदवार पडला नाही. विधानगाथा हे पुस्तक आपण लिहिलं, मी गेलो निमंत्रण द्यायला त्यांना, म्हणलं सीएम साहेब असाच आहे, पुस्तक लिहिलं आहे, तुमच्या हस्ते प्रकाशन करायचंय. पीएला बोलवलं, त्याला सांगितलं ती कॅबिनेट मिटिंग पोस्टपोन कर, उद्घाटनाचं कॅन्सल कर आणि ह्यांना 2 तासाचा वेळ दे, कसं बसवायचं ते बसव. आणि मला म्हणले 30 तारखेला मी तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला येणार. ही माणसं एका बाजूला आणि दिलेला शब्द ज्यांच्या करता आपण काम केलं ती माणसं एका बाजूला, याचा विचार आपल्याला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला करावाच लागणार आहे. हे मला आपल्या सर्वांना आज या ठिकाणी मुद्दाम सांगायचं. किती फरक आहे, उदाहरण अनेक आहेत सांगतो तुम्हाला. इथं रमेशराव म्हणाल्या, पद्माताई म्हणाल्या, आपल्या कर्मवीर कारखान्याला काय कमी त्रास झालाय? सगळ्यात जास्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गेल्या 35 वर्षामध्ये सर्वात जास्त व्याज जर कोणत्या कारखान्यानं दिलं असेल बँकेला, ते आपल्या कारखान्यानं भरलेलं असेल. तरी सुद्धा आमची प्रकरणं अडवायची, तरी सुद्धा आम्हाला त्रासच द्यायचा, तरी सुद्धा इथं लोकांच्या मध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न, अशी किती हजार उदाहरणं आहेत सांगतो तुम्हाला. आणि म्हणून आज वेळ आलेली आपल्याला की आपल्याला आता गांभीर्यानं या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण हे जर नाही झालं तर उद्या इंदापूर तालुक्याचं भवितव्य काय घडणार आहे हे सुद्धा तुम्ही आम्ही सर्वांनी स्पष्टपणानं काय भूमिका आता या ठिकाणी मांडण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे, आज सगळीच माणसं म्हणतायत की तुमच्यावर अन्याय झालाय. महाराष्ट्रातली सगळी म्हणतायत, काँग्रेस पक्षातली